आजच्या तारखेला पूर्ण सोशल मीडिया पायल गेमिंगच्या एका व्हिडिओनं भरला आहे। थोड्या वेळापूर्वी तो सोशल मीडिया कुणातरी दुसऱ्या क्रिएटरच्या व्हिडिओने भरला होता आणि हाच एकमेव कारण आहे ज्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे। दर 10-15 दिवसाच्या आतमध्ये असं काही ना काही इन्सिडेंट घडतो। तुम्हाला असं वाटत असेल प्रत्यक्ष वास्तवमध्ये अशा घटना एका दिवसात हजारोच्या संख्येने घडतात, पण जेव्हा कधी त्यात एखादं सेलिब्रिटीचं नाव जोडलं जातं तेव्हा ती गोष्ट नावासह अधिक व्हायरल होते आणि लोकांना जास्त हायलाईट करते। जसे की मागे सिद्धार्थ आणि करीना यांचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि बऱ्याच काळापासून ते बॉलिवूडमधून कोणताही व्हिडिओ अजून व्हायरल होत नाही आहे। पण ज्या गोष्टी आधी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये होत होत्या त्या गोष्टी आता क्रिएटर इंडस्ट्रीमध्ये घडत आहे। तर असं काय आहे ज्यामुळे बॉलिवूड आज खूप जास्त प्रोटेक्टेड झाला आहे पण क्रिएटर्स होत नाही आहेत, आणि ज्या व्हिडिओंना आपण हार्मलेस समजून एकमेकांना सहज शेअर करतो त्यांच्या मागे कोण लोक जोडलेले असतात। हा व्हिडिओ फक्त आणि फक्त अवेअरनेससाठी आहे, तरीसुद्धा आपण हा व्हिडिओ अशा अनेक लोकांपर्यंत पोहोचणार आहे ज्यांना अजूनही नेमकं काय घडलं आहे हेच माहिती नाही। अशा प्रकारचे व्हिडिओ बनवताना माझं मन खूप वेळा मारावं लागतं, पण मग मला वाटतं यार बनवूया, लोकांना थोडीफार तरी माहिती देऊया। आजही लोक आपल्या 10,000च्या ओप्पो फोनमध्ये स्वतःच्या प्रायव्हेट व्हिडिओ स्टोअर करून ठेवतात आणि त्यांना वाटतं की ते सेफ आहेत। त्यांना थोडासा तरी रिॲलिटी चेक देणं गरजेचं आहे आणि हाच रिॲलिटी चेक पुढे नेत काही लोक म्हणत आहेत की पायलची एखादी व्हिडिओ व्हायरल झाली आहे ज्याबद्दल बरेच लोक म्हणत आहेत की भाऊ ती डीप फेक आहे किंवा तिची काही चुकी नाही, धरूया की ती तिची नाही, पण एकदा जाऊन तिचा कमेंट सेक्शन बघा, कमेंट रिस्ट्रिक्ट केलेले आहेत तरीसुद्धा फक्त त्याच विषयावर चर्चा सुरू आहे। अशा कोणत्याही गोष्टी घडल्या की सोशल मीडियावर टिकून राहणं कठीण होऊन जातं आणि तुमचं संपूर्ण करिअर एका रात्री ट्रॅशमध्ये जातं। आणि या सगळ्या गोष्टींचा सर्वात जास्त परिणाम मुलींवर होतो, मुलांवर नाही। कारण मुलगा असेल तर तो प्लेबॉय आहे, मुलगा असेल तर तो स्टड आहे, मुलांमध्ये हे सगळं चालतं आणि बहुतेक वेळा या सगळ्या गोष्टीची किंमत मुलींनाच मोजावी लागते। थोड्या वेळापूर्वी मी म्हणत होतो ना की बॉलिवूड आता बराच काळ सगळ्या गोष्टींपासून प्रोटेक्टेड आहे, कारण त्यांच्याकडे आता ती अक्कल आली आहे। भाऊ रेकॉर्डच करू नका, तुमच्याकडे 400 रुपयांचा फोन असो किंवा 4 लाखांचा फोन, कोणत्याही फोनमध्ये रेकॉर्ड करू नका। जर तो फोन इंटरनेटला कनेक्टेड असेल तर समजून घ्या की तुमचा डेटा सेफ नाही आहे। शेवटी तो फोन ॲपल असो किंवा ओप्पो, दोन्ही सारखेच आहे। आजकाल जेव्हा असे MMS लीक होतात ना तेव्हा कायम 2 प्रकारचे व्हिडिओ असतात। पहिला प्रकार असा असतो की ज्यामध्ये तुमचा अजिबात कॉन्सेंट नसतो, कुणीतरी तुमची टॉयलेटची, बाथरूमची किंवा कुठल्याही एरियामधली व्हिडिओ काढलेली असते आणि त्यानंतर किंवा जर तुम्हाला ब्लॅकमेल केलं जातं किंवा ती व्हिडिओ आधीच इंटरनेटवर अपलोड केलेली असते। आणि प्रामाणिकपणे बोलायचं तर जर तुमचा कन्सेंट नव्हता आणि तरीही तुमची व्हिडिओ रेकॉर्ड झाली असेल त्यात तुमची फारशी चूक नसते। फक्त एवढंच म्हणता येईल की थोडं अवेअर राहा, पब्लिक एरियाज वापरणं बंद करा, ज्या प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या घरातच करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही पब्लिक वॉशरूम वापरत असाल तर एखाद्या हॉटेलमध्ये जात असाल किंवा कुठेही जात असाल तर थोडं सावध राहा। 400-500 रुपयांचे लोकल हॉटेल्स असतात किंवा ओए रूम्स असतात ते थोडे अवॉइड करा। नवीन जनरेशन जी पब्लिक प्लेसमध्ये इंटिमेट होण्याचा प्रयत्न करते त्यालाही अवॉइड करा। ते कायद्याने गुन्हा आहेच, पण तरीही कोणी ना कोणी तुम्हाला रेकॉर्ड करणारच। पण तरीही जर कोणी तुम्हाला रेकॉर्ड केलं असेल आणि तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये अडकला असाल की समोरच्या जवळ तुमची व्हिडिओ आहे आणि तो तुम्हाला जर ब्लॅकमेल करत असेल तर पुढं काय करायचं ते आपण नंतर बोलू। आधी त्या मुद्द्यावर येऊया। स्वतः कन्सेंटने स्वतःला रेकॉर्ड करता, तुम्ही रेकॉर्ड करता, तुमचा नवरा रेकॉर्ड करतो, बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड कुणीही रेकॉर्ड करू शकतो। आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर आजच्या काळात एक नवीन फॅन्टसी झाली आहे, करताना रेकॉर्ड करायचं मजा येते म्हणे, कॅमेऱ्यासोबत करायचं लोकांना यात काय युनिक मजा येते कळत नाही। उद्या लीक होऊन पूर्ण करिअर संपू शकणाऱ्या गोष्टी का रेकॉर्ड करायच्या। मागे कुल्लड पिझ्झाचा सुद्धा असाच एक केस आला होता, बऱ्याच लोकांनी पाहिला असेल। ज्या लेवलला त्यांना जलील केलं गेलं ना, मी समजू शकतो की तो माणूस दिवसातून 10 वेळा मारायचा विचार करत असेल। त्याची व्हिडिओ ज्यांनी रेकॉर्ड केला स्वतः रेकॉर्ड केलेली होती, पण अपलोड कोणीतरी दुसऱ्यानंच केली होती, पब्लिक कोणीतरी दुसऱ्याने केली। तो माणूस किती व्हिडिओमध्ये रडताना दिसला आहे की माझ्या बायकोला यातून काढा, सगळी चूक माझी आहे, आमच्या कामवाल्याने केलं, कुणीतरी दुसऱ्याने केलं, किंवा आम्हाला मारायचं असेल तर मारा पण आमच्या मुलाला तरी सोडा। त्यांचा छोटासा मुलगा होता आणि त्याच्यावर लोक मीम्स बनवत होते। आणि अशा वेळी कोणत्याही मोठ्या मीम पेजकडे एथिक्स राहत नाहीत, कारण सगळ्यांना फक्त एंगेजमेंट हवी असते। MMS व्हायरल व्हिडिओ असे शब्द सोशल मीडियावर टाकले की एंगेजमेंट ओसंडून वाहते। शेवटी त्यांनी काय केलं माहिती आहे, सोशल मीडिया सोडलं आणि आपला देशसुद्धा सोडला। माणसाला इतक्या लेवलपर्यंत टॉर्चर केलं जातं की त्याला सोशल मीडिया आणि देश दोन्ही सोडावं लागले। सुरुवातीला वाटलं की जो व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तो माझाच आहे, मी तर त्याच्यासोबतच राहणार आहे। मग काय झालं, जर त्याच्या फोनमध्ये आहे तर पण हे समजून घ्या
की त्या फोनवर त्या माणसाचं पूर्ण कंट्रोल असतं. अंजली अरोराच्या केससारखं काहीच झालं. लॉकअप जिंकल्यानंतर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला. तिने सांगितलं की ती फेक आहे की रिअल आहे तिला माहीत नाही. इथं एक मुद्दा ॲड करतो, तुम्ही ज्याच्यासोबत आहात त्याच्यासोबत कायम राहाल. 17, 18, 19, 20, 25, 30 वयापर्यंत ठरवता येत नाही. लोक 40 नंतरही डिवोर्स घेतात. एका इमोशनमध्ये कुणालाही आपल्या आयुष्याची पूर्ण अथॉरिटी देणं हे योग्य नाही आहे. कारण फेम येतात, अशा व्हिडिओ बाहेर येतात. बऱ्याच लोकांसोबत असं झालं आहे. तुम्ही इतक्या कच्च्या वयात असता की वाटतं आयुष्यभर याच्यासोबत राहीन, पण जेव्हा नातं तुटतं ना तेव्हा समोरच्या जवळ तुम्हाला ब्लॅकमेल करण्याची, कंट्रोल करण्याची, व्हिडिओ व्हायरल करण्याची ताकद येते. कुणालाही एवढी मोठी अथॉरिटी देऊ नका आणि जर दिली असेल तर अडकलाच समजा. आणि ब्लॅकमेल होत असाल तर पहिल्यांदा त्या पोलिसांना सांगा. आपल्या मनात पोलिसांची भीती असते. पॅरेंट्सना सांगतील, गोंधळ होईल, ठीक आहे. आधी पालकांना सांगा. एखाद्या मोठ्या माणसाचा हात डोक्यावर असू द्या, पण जर तुम्ही 18पेक्षा मोठे असाल आणि स्वतः हाताळायचं असेल तर ते सुद्धा ठीक आहे. विशेषतः मुलींसाठी वेगळे वुमन डेस्क असतात जिथे फक्त महिला पोलीस असतात. जर समोरचा धमकी देत असेल की तक्रार केली तर व्हिडिओ लीक करेल, तरीही ब्लॅकमेल होत राहण्यापेक्षा पोलिसांसोबत स्ट्रॅटेजिक पद्धतीने त्याला पकडणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण असे लोक व्हिडिओ 3-4 ठिकाणी स्टोअर करून ठेवतात, पण ब्लॅकमेल करणारा माणूस पकडला गेला तर त्याचे अकाउंट्स, डिव्हाइस सगळं कंट्रोलमध्ये येतं आणि त्याला 3 ते 10 वर्षे जेलसुद्धा होऊ शकते. बंगाल क्रिएटरच्या केसमध्ये असंच झालं. जवळच्या माणसाने फोनमधून व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं. पैसे देऊन सुद्धा तो शेवटी व्हिडिओ व्हायरल झाला. मुलाने सोशल मीडियावर सत्य सांगितलं आणि नॉर्मल कंटेंट सुरू केला. मुलगी अजून सुद्धा लढत आहे. तिनं लढायला हवं, न्याय मिळवायला हवा. पण एक गोष्ट समजून घ्या, एकदा व्हिडिओ इंटरनेटवर गेला का तो कधीच पूर्णपणे हटत नाही. एंगेजमेंटसाठी लोक ती अमर्यादा पसरवतात. सोपी क्रिएटरच्या व्हिडिओचं ट्विटरवर सीझन 1, सीझन 2, 3 चालू होतं. कारण काय एंगेजमेंट, मी स्वतः एक प्लॅटफॉर्म वापरायला लागलो आहे तेव्हा संपूर्ण प्लॅटफॉर्मवर हेच चालू होतं. मी फक्त टीका करणारा ट्विट केला आणि लाखो व्ह्यूज गेले. कारण MMS लीक व्हायरल हे शब्द अल्गोरिदम जास्त पुश करतो. त्यामुळं क्रिएटर्सही अशा व्हिडिओ बनवतात. मोठा दोष सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही आहे. न्यूडिटी दाखवणार नाही, पण त्यावर बोलायला जास्त रीच येणार. व्हॉट्सअप, टेलिग्रामवर लिंक येतात, क्लिक केलं की ॲड, सर्व्हर, पैसे, सगळं कॅपिटलिझम आहे. डार्क वेबवर आजही 50 ते 100 रुपयामध्ये भारतीय मुलींच्या अपमानास्पद व्हिडिओसुद्धा मिळतात. पॉर्न बॅन असून सुद्धा कायदे गोंधळलेले आहेत. पण सोल्युशन हेच, प्रॉब्लेम समजून घ्या. रेकॉर्ड करणारा आणि ॲक्सेस करणारा दोघे दोषी आहेत. 90% व्हिडिओ स्वतः रेकॉर्ड केलेले असतात आणि सगळ्यात मोठा गुन्हेगार तुम्ही असता. मेमरी कार्डमधून डेटा डिलीट झाला म्हणजे संपला असं नसतं. तो रिकवर होतो. फोन विकताना, रिसेट करताना, स्टोरेज रिफिल न करता दिला तर जुना डेटासुद्धा बाहेर येतो. म्हणून समजून घ्या, इंटरनेटला कनेक्टेड कोणताही डेटा कधीच सेफ नसतो.